हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। मित्रांनो, आजचं व्लॉग थोडं युनिक होणार आहे, कारण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान माझ्या स्वप्नातील गाव हे राबवण्यात येणार आहे। या ग्रामसभेमध्ये ॲब्सेंट असणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आणि गावकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले। विषयाबद्दल सांगा। हे सभा ऐकण्यासाठी नाही, तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आम्ही येत आहे। तुमचे काय अडचणी आहेत काय करा, फक्त एकाच गल्लीतलं गटारचा विषय नाही, पूर्ण गावातले आणि स्वच्छतेसाठी सगळ्या लोकांचा सहभाग विषय महत्वाचा आहे। नुसतं सरपंच एकटा करतोय हा विषय नाहीये, सगळ्यांनी मिळून करायचा विषय आहे हा। सरपंच आलाय तो करू दे आणि साईडला थांबून बघतो हा विषय नाहीये। अशा पद्धतीने त्यांची सोय करून घ्यायची आहे। जर त्यांना नाही जमलं तर आमच्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या लेवलला आम्ही ते पाणी स्वच्छ करून घेण्याची व्यवस्था करू। येतात आपण काही नव्हतं, शासनाकडूनच बघायचं। मी आता काय चालू, ज्यांच्या घरासमोर पाणी रस्त्यावर येते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शोष खड्डा काढून घ्या, काही करा, त्या नाही तर पायपा घालून त्या गटरीत सोडण्याची व्यवस्था करा। ज्यांच्या घरापुढे पाणी येते त्यांनी करून घ्यायचं आहे। इथून पुढे आम्ही उद्यापासून जे रस्त्यावर पाणी सोडतील त्यांच्यावर कारवाई करायची व्यवस्था आम्ही करू। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 27,925 ग्रामपंचायत माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास व ग्रामपंचायत विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान म्हणून अख्ख्या या महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं। ह्याचा एकमेव उद्देश आहे, काय उद्देश आहे म्हणजे आपल्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी आपली ग्रामसभा घेण्यात येतं, परंतु तशा पद्धतीचं ग्रामसभा या ठिकाणी नाहीये। महाराष्ट्र शासनानं असं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, आपल्या या 27,925 जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत माध्यमातून आपला तालुका असू दे, आपलं गाव असू दे, आपला तालुका असू दे, आपला जिल्हा असू दे, आपला राज्य असू दे। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ज्या पद्धतीने आपलं घर आपण स्वच्छ करतो, आपलं घर स्वच्छ केल्यानंतर आपला परिसर स्वच्छ होतो, आपला परिसर स्वच्छ झाल्यानंतर आपलं गाव स्वच्छ होतो, आपलं गाव स्वच्छ झाल्यानंतर आपला तालुका स्वच्छ होतो, तालुका झाल्यानंतर जिल्हा। अशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छता राबवू, अशा पद्धतीनं स्वच्छता केल्यानंतर